काय झालं रे? काय सगळं ठीक आहेस ना? जयंतराव हे काय झालंय? माती उडाली वाटत त्याच्या चेहऱ्यावर. अरे देव, अशी कशी उडाली पण माती? वीणा वीणा पटकन पाणी आण. हो हो जयंत. तिथेच आहे. अरे हे काय रे सगळं? जयंत तू डोळे नको उघडू. हो ना, काय बाई आजच्या चांगल्या दिवशी असं होऊन बसलंय. ऐका ना, मी काय म्हणतो, त्याला 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 घरात नेऊया ना. चला चला. आणि जरा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवूया, बरं वाटेल. हा. आधी इथेच थोडं पाण्याने चेहरा धुवूया, डोळे झोमतील त्यांचे आता. दे दे दे. जयंतराव सावकाश. जयंत जरा खाली बघ, डोळे उघडू नकोस रे. हा पाणी मारतोय मी आता. हा सावकाश सावकाश. सावकाश रे, माती गेली का रे? काय रे? हळूहळू रे. ही माती अशी अचानक उडालेली नाहीये. कुणीतरी नक्कीच मुद्दामून फेकली आहे. श्रीकांत श्रीकांत घरी नाही, ऑफिस मध्ये नाही, कुठे गायब झालाय? कोण आहे असं? कोण आहे ज्याला त्याला भेटावंसं वाटेल इतकं महत्वाचं? आनंदी. राईट. आनंदीसाठी श्रीकांत काहीही करू शकतो आणि आय एम शुअर तो आनंदीसाठीच गायब झालाय. आणि आता तो गायब झालाय म्हटल्यावर आनंदीला शोधायलाच गेला असेल. आणि तो जर आनंदीला शोधायला गेला असेल तर त्या आनंदीमुळेच तो कसा सापडेल हे मला माहिती. मला माहिती आहे काय करायचं. बाबा आता मी निघतो. जयंत, जयंत ऐक ना, तू एकट्यानं जाणं मला नाही बरोबर वाटत आहे. नो इट्स ओके, आय एम फीलिंग फाईन नाव. आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढी हेल्प केली त्यामुळे खरंच आता मला बरं वाटतंय. मी निघतो. काळजी घ्या. हो आई. काळजी घे रे. येस बाबा, येतो मी. सावकाश जा रे. अहो नका इतकी काळजी करू. अहो ते पलीकडे उभे होते ना, एखादी गाडी भरधाव गेली असेल आणि धूळ उडाली असेल, असं स्वतःहून कोण धूळ फेकेल त्यांच्या चेहऱ्यावर? लक्ष्मी, का माहित नाही पण मला नाही पटत आहे. वा, काय थाट आहे, काय सेलिब्रेशन आहे. म्हणजे गाडे पाटलांच्या घरातून बाहेर पडल्यावर तुम्ही थेट रस्त्यावरच बिराड मांडलं म्हणायचं. आणि या चहा नाश्त्याच्या गाडीचं उद्घाटन म्हणण्याची हिंमतच कशी झाली रे? आणि काय डायलॉग मारायचास रे तू? हा, सिद्धिराज संपतराव गाडे पाटील, गाडे पाटील घराण्याचा वंशज. काय अवस्था झाली रे तुझी ही. अरे ज्या घरातून कधी सोन्याचा धूर निघत होता, तो आज रस्त्यावर उभा राहून अशी लोकांची उष्टी खरकटी भांडी उचलणार.
याला म्हणतात नशिबाचे फेरे. नाही, श्रीमंतीची हवा डोक्यात गेली की माणूस जमिनीवर आपटतो हे मी ऐकलं होतं, पण आज बघितलं सुद्धा. सुपर्णा, का आलीस अगं तू इथे? तू काय करतेस हे आम्ही कधी विचारतो का तुला? भावना जाऊ दे ना, या बाईला काय काम धंदे दुसऱ्यांच्या आयुष्यात नुसतं नाक खुपसता येतं हिला. ओ हॅलो, तुम्ही ज्या मुलीवर कब्जा केलायत ना ती भाची आहे माझी, सो माइंड युअर लँग्वेज. मी इथे तुम्हाला जाब विचारायला आले. या असल्या फालतू धंद्याच्या जीवावर तुम्ही आनंदीचा सांभाळ कराल अशी स्वप्न कशी बघितलात तुम्ही? अरे ज्या मुलीला असं फुलासारखं जपायला हवं तिला तुम्ही असं हे रस्त्यावरच्या धुळीत आणि धुरात वाढवणार आहात? आनंदीला कसलं भविष्य देताय तुम्ही? तुम्ही स्वतः तर भिकेला लागलाच आहात, पण निदान त्या इनोसेंट मुलीच्या आयुष्याचा तमाशा तरी करू नका. तुम्ही ना आनंदीला साधं 2 वेळचं जेवायला सुद्धा नाही घालू शकत. आणि आनंदीचा सांभाळ करणं हे तुमच्यासारख्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं काम नाहीये. हे बघा, मी आत्ताच सांग. अहो, कष्टाने उभ्या केलेल्या या मिसळीच्या गाडीची किंमत तुझ्यासारख्या अहंकारी बाईला कधीच नाही कळणार. आणि आनंदीच्या भविष्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत ग. आम्ही कष्ट करून तिचा सांभाळ करू. मी आणि सिद्धिराज आम्ही दोघंही कष्ट करायला कधीही मागे पुढे बघत नाही. त्यामुळे आनंदीचं रक्षण करायला, तिचं सांभाळ करायला आम्ही दोघंही समर्थ आहोत.